नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट प्रॉब्लेम सेट 3 पार्ट 3 यामध्ये 11 ते 14 उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये उदाहरण क्रमांक 11 पाहूया. इफ फर्स्ट टर्म ऑफ AP is A, second term is B, last term is C, then show that sum of all term is A plus C into B plus C minus 2A upon 2 into B minus A. पहिलं पद A आहे, दुसरं पद B आहे, शेवटचं पद C आहे. आणखीन सर्व AP मधील पदांची बेरीज ही येते हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे T1, याला आपण A म्हणतो, तीच Aच दिलेला आहे. त्यानंतर T2 सेकंड टर्म आपल्याला दिलेला आहे B, आणि लास्ट टर्म ज्याला आपण Tn म्हणतो तो C दिलेला आहे. मग वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. या फॉर्म्युलामध्ये n ची किंमत माहिती नाही, D हा नेहमी कॉमन डिफरन्स येतोय, तो D आपल्याला मिळतोय. D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स इज इक्वल टू B T2 मायनस T1 B मायनस A. हे पद आपल्याला मिळते, म्हणजे D मिळतोय. A दिलेला आहे परंतु n माहिती नाही. n याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला n ची किंमत मिळवायची आहे. आपण यामध्ये किंमत ठेवूया. Tn व्हॅल्यू Tn ची C आहे, A च आहे, n तसाच ठेवूया. -1 इंटू D B मायनस A. यामध्ये आपण A ला इकडे घेऊया, C मायनस A होतोय इंटू n मायनस 1 इंटू B मायनस A. B मायनस A या बाजूला घेऊया, C मायनस A अपॉन B मायनस A इज इक्वल टू n मायनस 1 मायनस 1 इकडे घेऊया, C मायनस A अपॉन B मायनस A. मायनस A इकडे आला, मायनस 1 चा प्लस 1 झाला, इज इक्वल टू n. आता या दोघांचा गुणाकार करूया, छेदाचं परिमेयीकरण करूया. C मायनस A प्लस B मायनस A आपल्याला मिळतोय अपॉन B मायनस A इज इक्वल टू n. ही किंमत व्हॅल्यू ऑफ n मिळते. यामध्ये मायनस A एक स्टेज वाढवूया. B प्लस C मायनस 2A मायनस A अपॉन B मायनस A इज इक्वल टू n. हे आपल्याला n पद म्हणजे एकूण टोटल n नंबर्स म्हणजे एवढी पद या AP मध्ये आहेत हे आपल्याला समजते. आपल्याला सर्व पदांची बेरीज विचारल्या, सम ऑफ ऑल टर्म्स. त्यासाठी आपलं सूत्र आहे Sn चं. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. हा फॉर्म्युला आहे. T1 यात आहेच, Tn आहेच, n अपॉन n ची किंमत आहेच, यामध्ये वापरू शकतोय. अदरवाइज दुसरा फॉर्म्युला आहे n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू D. या दोन्ही पैकी कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये आपण ती किंमत ठेवू शकतो. आपण काय करूया, पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवूया. Sn इज इक्वल टू n व्हॅल्यू ऑफ n B प्लस C मायनस 2a अपॉन B मायनस A. Sn ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 n अपॉन 2 व्हॅल्यू ऑफ Sn या पद्धतीने लिहिला इन ब्रॅकेट T1 प्लस Tn ची किंमत A आहे. Tn ची किंमत आपल्याला दिलेली आहे C, A प्लस C. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळते. त्यानंतर आपण या दोघांचा भागाकार करूया, म्हणजे भागिलेचा भागिले आपल्याला या पद्धतीने किंमत मिळते. B प्लस C मायनस 2A अपॉन B मायनस A अपॉन 2 मीन्स 2 अपॉन 1. भागिलेचा भागिले उलटून गुणिले या पद्धतीने B प्लस C मायनस 2A अपॉन B मायनस A गुणिले 1 अपॉन 2. म्हणजेच आपल्याला ही किंमत मिळणार आहे B प्लस C मायनस 2A अपॉन 2 इंटू B मायनस A. हेच पद या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, ते आपण लिहू. B प्लस C मायनस 2A अपॉन 2 इंटू B मायनस A. या ठिकाणी आपण ही क्रिया केलेली आहे. त्यानंतर
गुणिले ए प्लस सी. आपल्याला ए प्लस सी समोर आहे, याला पुढे नेऊया. ए प्लस सी इन ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इंटू बी मायनस ए. आपल्याला हेच पद पाहिजे, ए प्लस सी इंटू बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इंटू बी मायनस ए. म्हणजे या फॉर्म्युल्याचा वापर केला की पायऱ्या वाढत आहेत. आपण हा फॉर्म्युला वापरला, या पद्धतीने आपल्याला विचारलेला 11वा भाग या ठिकाणी पूर्ण झाला. एक्झाम्पल नंबर 12. If sum of first p terms of an AP is equal to the sum of first q terms, then show that the sum of first p plus q terms is 0. p is not equal to q. आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये पहिल्या p पदांची बेरीज ही दुसऱ्या तिथंच असणाऱ्या पहिल्या q पदांच्या बेरजे इतकीच असते. तर सांगा पहिल्या p आणि q या दोन्ही पदांची बेरीज ही आपल्याला 0 येते हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे p आणि q समान नाहीत. पहिले p पद आणि पहिली q पद कोणती आहेत हे आपल्याला बघावं लागेल. आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये a हा फर्स्ट टर्म असणार आहे, d कॉमन डिफरन्स असणार आहे, नेहमीप्रमाणे असणार आहे. या पद्धतीने आपल्याला विचारले काय, तर पहिले p पद म्हणजे सम ऑफ फर्स्ट p टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट q टर्म्स. या दोन्ही समान आहेत म्हणून सांगितले. मग एस पी कोणता आणि एस क्यू कोणता हे बघावं लागेल. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. या फॉर्म्युल्यामध्ये sp आणि sq मिळवूया. sp इथं लिहितो, n च्या ऐवजी p लिहूया. p अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d. हा एक भाग मिळणार आहे. त्यानंतर sq q अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस n च्या ऐवजी तर q असणार आहे, q मायनस 1 इंटू d. या पद्धतीने q चा फॉर्म्युला मिळणार आहे. हे दोन समान आहेत, म्हणजेच हे दोन्हीही तयार झालेली सूत्र सुद्धा समान असणार आहेत. म्हणून p अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d is equal to q upon 2 in bracket 2a plus q minus 1 into d. ही आपल्याला किमती मिळणार आहेत. यामध्ये इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. हा इकडे आला की मल्टिप्लाय होते, 2 निघून जाईल. राहणारा भाग आहे p in bracket 2a plus p minus 1 into d is equal to q into 2a plus q minus 1 into d. पिनात गुणूया. इथं गुणल्यानंतर आपल्याला डायरेक्ट तीच पायरी लिहिला तरी चालतोय. p into 2a plus p into p minus 1 into d q into 2a प्लस q इंटू q मायनस 1 इंटू d. समान पद एकत्र घेऊया. 2a p 2a q p इंटू 2a हा इकडे आला मायनस q इंटू 2a हा इथंच ठेवूया प्लस p इंटू p मायनस 1 इंटू d. हा इकडे आला की मायनस होईल, मायनस q इंटू q मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. इथं 2 हे समान आहे. p मायनस q शिल्लक राहिला. या ठिकाणी या दोघांमध्ये d समान आहे. p इन ब्रॅकेट p मायनस 1 मायनस
क्यू इन ब्रॅकेट क्यू मायनस 1, दोघांमध्ये डी समान निघाला इज इक्वल टू 0. यांना पी आणि क्यू ना आत गुणूया. 2a इन ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस पी स्क्वेअर मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर मायनस मायनस प्लस क्यू इन ब्रॅकेट डी. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर एकत्र घेऊया. 2a इन ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर मायनस पी प्लस क्यू इंटू डी इज इक्वल टू 0. यामध्ये पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याची किंमत आपल्याला मिळते ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मिळते ए मायनस बी. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर या ठिकाणी आपण करूया. 2a इन ब्रॅकेट पी मायनस क्यू या दोघांची बदल्यात ती किंमत मिळणार आहे पी क्यू पी प्लस क्यू दुसऱ्या कंसात पी मायनस क्यू आणि इथं मायनस पी प्लस क्यू. यामध्ये मायनस कॉमन काढूया. कॉमन काढल्यानंतर इथं मिळते पी प्लस मायनस मायनस आणि क्यू. हे कशासाठी केले इंटू डी इज इक्वल टू 0. पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू आपल्याला या ठिकाणी कॉमन काढताना सोपं जाईल. यामध्ये सॉरी इथं प्लस साइन आहे. या दोघांमधनं आपण पी मायनस क्यू कॉमन काढूया. काय मिळतंय 2a इन ब्रॅकेट पी मायनस क्यू प्लस या दोघांमधून पी मायनस क्यू कॉमन निघाला कंसामध्ये राहिला पी प्लस क्यू मायनस 1 कारण हा बाहेर निघाला इथं आला हा एवढाच भाग इथं राहिला आणि मायनस हा सगळा बाहेर निघाला इथं 1 राहिला इंटू डी इज इक्वल टू 0. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ही किंमत मिळणार आहे. इथं जेव्हा आपण किंमत घेऊ हा चौकटी ब्रॅकेट जरी नाही लिहिला तरी चालू शकतोय कारण हे सगळं एकच आहे. पी प्लस क्यू आणि इथं मायनस 1 इंटू डी म्हणजे दोन ब्रॅकेट घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं किचकट होईल म्हणून मी क्रिया केली. आता इथं पी मायनस क्यू आहे आणि इथं पण पी मायनस क्यू आहे. दोघांमध्ये पी मायनस क्यू आहे तो मल्टिप्लाय आहे याला. दोघांमधून पण तो कॉमन काढूया. आपल्याला काय मिळते बघूया. पी मायनस क्यू कॉमन काढला. इथला पी मायनस क्यू इथला पी मायनस क्यू पी मायनस क्यू इन ब्रॅकेट 2a इथं एक राहिला 2a तसाच ठेवू आणि इथं राहिला हा प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे P इज नॉट इक्वल टू क्यू. P आणि Q समान नाहीत म्हणजे या दोघं जर समान नसतील तर यांची वजाबाकी शून्य येणार नाही. बट P is not equal to Q, therefore P minus Q is not equal to 0. या दोघांची वजाबाकी शून्य. हे दोन समान असतील तर शून्य असणार. हे समान नाहीत तर यांची वजाबाकी शून्य असणार नाही. मग हे दोन शून्य नाही तर मग हे दोन शून्य असू शकतील. म्हणून 2a प्लस p प्लस q मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. म्हणजे ही किंमत शून्य नाही तर आपल्याला मिळणारी किंमत ही शून्य आली. याला आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आपल्याला आता विचारले काय फाइंड इट्स शो दॅट द सम ऑफ द फर्स्ट p प्लस q टर्म्स इज 0. दोघांच्या बेरजा p टर्म्स आणि q टर्म्स दोघांची बेरीज शून्य येते हे विचारलेलं आहे. मग आपल्याला नाव एस पी प्लस क्यू आता जसं एस पी आणि एस क्यू आपण घेतला तसं एस पी प्लस क्यू घेतला तर यांच्या ऐवजी काय होणार आहे पी प्लस क्यू अपॉन 2. या सूत्रामध्ये यांच्या ऐवजी काय पी प्लस क्यू इन ब्रॅकेट 2a प्लस एन ऐवजी आपण काय म्हणणार आहे पी प्लस क्यू यांच्या ऐवजी
पी प्लस क्यू -1 इंटू डी या पद्धतीने किंमत मिळणार आहे. परंतु 2a प्लस पी प्लस क्यू -1 इंटू डी इज इक्वल टू 0. 1 नंबर वरून आपण सांगतोय की काय आहे, ही सगळी टर्म शून्य आहे. देअरफॉर यस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू इज इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू 0 फ्रॉम 1. 1 नंबर आपल्याला सांगते की हे सगळं पद आपल्याला काय मिळणार आहे, शून्य मिळणार आहे. मग ह्या सगळ्याला जर शून्यानं गुणलं तर उत्तर मिळणार आहे 0. म्हणजेच एस पी प्लस क्यू इज इक्वल टू 0 हे आपल्याला विचारलं होतं, ते आपण या पद्धतीनं सांगितलं. म्हणजे एस पी टर्म्स आणि एस क्यू टर्म्स जर समान असतील तर एस पी प्लस क्यू दोघांची बेरीज आपल्याला 0 येते, हे आपण सिद्ध केलं. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट P plus Q terms is 0. या पद्धतीनं आपण एक्झाम्पल 12 पूर्ण केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 13. इफ m times the mth term of an AP is equal to n times nth term, then show that m plus nth term of the AP is 0. ज्या पद्धतीनं आपण 12वं उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीनं 13वं पण विचारलेलं आहे. m टाइम्स m वेळा mव पद आणि n वेळा nव पद, m व्या पदाची m वेळा गुणाकार केला, n व्या पदाची n वेळा गुणाकार केला तर येणारी किंमत समान आहे. तर m अधिक n व जेव्हा आपण पद घेतोय तेव्हा त्याची किंमत काय येणार आहे, 0 येणार आहे. हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये ए फर्स्ट टर्म आहे नेहमीप्रमाणे, डी कॉमन डिफरन्स आहे. हे सगळं गिव्हन एपी दिलेल्या एपी मध्ये. तर m टाइम्स mth टर्म m व्या पदाची m पट आणि n व्या पदाची n पद दोन्ही समान आहेत, हे दिलंय आपल्याला. आता टीएम कोणता आहे, आपल्याला टीएम बरोबर ए प्लस एन च्या ऐवजी m -1 इंटू डी, टीएन किंमत येणार आहे ए प्लस n -1 इंटू डी. हे आपले जे फॉर्म्युला आहेत त्याच्यानुसार आपण ही किंमत टाकली. आता ह्या दोघांमध्ये ह्या दोन किमती आपण ठेवूया. m इंटू टीएम ची किंमत आहे ए प्लस m -1 इंटू डी, n इंटू ए प्लस n -1 इंटू डी. आपल्याला या दोन किमती मिळाल्या. यानंतर m न आणि n न ह्या दोघांनी आपण काय करूया, आत गुणूया. गुणल्यानंतर काय मिळतंय, m इंटू ए प्लस m इंटू m -1 इंटू डी इज इक्वल टू n इंटू ए प्लस n इंटू n -1 इंटू डी. आता ह्या सगळ्यांना इकडे आणूया आणि राईट साइड 0 करू. m मायनस ए मायनस ma मायनस na भाऊकी समान पद एका ठिकाणी आपण घेतली. हा पलीकडे गेला मायनस झाला, प्लस हा आहे तसाच m इंटू m -1 इंटू डी. हा इकडे गेला मायनस झाला, n इंटू n -1 इंटू डी इज इक्वल टू 0. ह्या पद्धतीने आपण किंमत मांडली. दोघांमध्ये जे समान आहे ते कॉमन काढूया. इथं a समान आहे, m -n शिल्लक राहतोय, प्लस या सर्वांमध्ये d समान आहे. या m ना आत गुणूया, m² मायनस m मायनस n स्क्वेअर मायनस मायनस प्लस n आणि दोघांमधला d कॉमन इज इक्वल टू 0. आता a इन ब्रॅकेट m मायनस n तसाच ठेवूया. m इथं m² आहे, इथं n² आहे, तो एकत्र घेऊया. m² मायनस n² इथं मायनस m प्लस n राहतोय इंटू d इज इक्वल टू 0. या दोघांमधून
मायनस कॉमन काढूया आणि या दोघांसाठी सूत्र वापरूया. कोणतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर या ठिकाणी करूया आणि यामधून एम मायनस साइन कॉमन काढूया. ए इन ब्रॅकेट एम मायनस एन प्लस याची किंमत ती एम प्लस एन इंटू एम मायनस एन, यामधून मायनस कॉमन, एम ह्यातला प्लस मायनस 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 प्लस एम मायनस एन आपल्याला मिळतोय इंटू डी इज इक्वल टू 0. यातून वजा चिन्ह कॉमन काढलं आणि या दोघांची नित्य समानतेनुसार फोड केली. आता इथं एम मायनस एन आहे, इथं एम मायनस एन आहे. अगोदर आपण या दोघांमधून एम मायनस एन कॉमन काढूया म्हणजे हे पद आपल्याला सोडवायला सोपं जाते. ए इन ब्रॅकेट एम मायनस एन प्लस एम मायनस एन कॉमन काढला, इथं राहिला एम प्लस एन, इथं राहिला मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. म्हणजे आता या दोघांमध्ये एम मायनस एन कॉमन निघला, तो काढूया. इथं आहे तो ए, हा बाहेर निघला, हा सगळा कंस इथं राहतोय प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. म्हणजे या पद्धतीनं एम मायनस एन दोघांमधून कॉमन निघेल. इथला ए आणि इथला हा सगळा पार्ट या ठिकाणी राहिला. इथं चौकटी कंसच्या ऐवजी मी ब्रॅकेट करतो म्हणजे समजायला आणखीन थोडंसं सोपं होईल. आता आपल्याला 12व्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने इथं सुद्धा हेच लागू होतंय. एम इज नॉट इक्वल टू एन, दोन्ही टर्म सेपरेट आहेत, एम टर्म्स आणि एन टर्म सेपरेट आहेत. मग एम पद वेगळं एन पद वेगळं, हे दोन्हीही समान नाही म्हणजे यांची वजाबाकी. देअरफॉर एम मायनस एन इज नॉट इक्वल टू 0. मग ही शून्य नाही तर आपल्याला मिळणार हे पद, म्हणून ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0 हे पद आपल्याला शून्य मिळणार आहे. आपल्याला विचारलेलं आहे शो दॅट एम प्लस nth टर्म ऑफ द एपी इज 0. आपल्याला दिलेल्या कंडिशन नुसार हे आन्सर मिळालं. एम प्लस nth टर्म आपण घेऊया. देअरफॉर एम प्लस nth टर्म इज म्हणजे आपल्याला मिळणार पद टी एम प्लस एन इज इक्वल टू ए प्लस एन च्या ऐवजी असणार आहे एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे हे mth टर्म आपल्याला मिळणार आहे. आता ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी हे जे आपल्याला मिळालेलं आहे ते याच इक्वेशन समान आहे. मग याला नंबर मी इक्वेशन 1 देतो, याला इक्वेशन 2 देतो. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 टी एम प्लस एन इज इक्वल टू 0, कारण याची किंमत 0 आहे हेच आपल्याला सांगितलेलं आहे. देअरफॉर एम प्लस nth टर्म ऑफ गिव्हन एपी इज 0. हेन्स द प्रूफ. या पद्धतीने आपल्याला सिद्ध करायचं होतं. आपण काय केलं? m टाइम्स द mth टर्म n टाइम्स द nth टर्म सॉल्व्ह केला, हे आन्सर मिळालं. याची तुलना m प्लस nth टर्मशी केली, आपल्याला ती टर्म 0 मिळाली. 14th एक्झाम्पल. ₹1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10%. 1000 रुपये गुंतवलेले आहेत ॲट 10% सिंपल इंटरेस्ट, 10% सरळ व्याजानं. चेक ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. चेक करायचा आहे प्रत्येक वर्षाच्या शेवटी. इफ द टोटल इंटरेस्ट अमाऊंट इज इन एपी. सरळ जे आपल्याला टोटल इंटरेस्ट जे व्याज दिलेले आहे सगळे ते रक्कम एपी अरिथमेटिकल प्रोग्रेशन मध्ये आहे.
इफ धिस इज अन एपी, जर ती एपी मध्ये असेल, देन फाइंड द इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 इयर्स, तर 20 वर्षांनी तर व्याज किती मिळेल ते विचारले. फॉर धिस कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, आणि हे दिलेलं ऍक्टिव्हिटी बेस मध्ये कृती स्वरूपात सोडवायचं आहे. सिंपल इंटरेस्ट दिले PRN, मुद्दल दर कालावधी भागिले 100. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर, एका वर्षाने किती व्याज मिळेल, 1000 रुपये घेतलेले आहेत, 10% व्याज आहे, 1 वर्षानं घेतलेलं आहे. तर 1 2 शून्य गेल्या, 100 राहिले या ब्रॅकेट मध्ये. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षांनी, इथं 2 असणार आहे, 1000 गुणिले 10 गुणिले 2 बरोबर, या ठिकाणी 2 शून्य, इथल्या 2 शून्य गेल्या, सॉरी ह्या 2, तर या ठिकाणी 100 गुणिले 2 200 मिळणार आहे. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 इयर्स, हेच फक्त 1 च्या ऐवजी 3 असणार आहे, 1000 10 3 आणि 100 200 च्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला 300 मिळालेला आहे. नंतर अकॉर्डिंग टू धिस, या पद्धतीनं सिंपल इंटरेस्ट आफ्टर फॉर 4 5 6 इयर्स, 4थ्या 5व्या आणि 6व्या वर्षाचं 400 असेल, इथं 500 असणार आहे आणि इथं 600 असणार आहे. 100 200 300 400 500 600 या पद्धतीनं रिस्पेक्टिव्हली क्रमानं वाढत जाणार आहे. फॉर धिस, या पद्धतीनं डी डिफरन्स आपल्याला काय मिळणार आहे, 200 वजा 100 100, 300 वजा 200 100, 500 वजा 400, 600 वजा 500, 100 फरक मिळणार आहे. पहिलं पद आपल्याला मिळालेलं आहे 100च, म्हणजे कॉमन डिफरन्स अँड फर्स्ट टर्म इज ऑल्सो सेम. अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स, म्हणजे सरळ व्याज किती वर्षांनी, 20 वर्षांनी किती होईल, तर TN च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत ठेवणार आहे A+N-1 इंटू डी. यामध्ये N ची व्हॅल्यू 20, A फर्स्ट टर्म 100, 20 - 1 इंटू डी कॉमन डिफरन्स 100. या पद्धतीने 20 वजा 1 19 गुणिले 100, 1900 अधिक 100, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2000 मिळणार आहेत. हे कसं सॉल्व्ह केलं बघा. पहिल्यांदा 100 आहे, अधिक 20 वजा 1 ची किंमत 19 मिळते, गुणिले 100 आहे. सोडवलं तर 100 अधिक 19 गुणिले 100 1900 अधिक हा 100, म्हणजे आपल्याला मिळणार आहे तो 2000. म्हणजे T20 20 वर्षांनी त्याचं व्याज किती होणार आहे, 2000 रुपये. अमाऊंट ऑफ सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज असणार आहे आफ्टर 20 इयर्स, 20 वर्षांनं सरळ व्याज किती होईल, तीच 2000 रुपीज. 2000 रुपये सरळ व्याज 20 वर्षांनं त्यांना भरावं लागणार आहे 10% नुसार. या पद्धतीनं आपण 11 ते 14 पार्ट 3 प्रॉब्लेम सेट 3 मधील एक्झाम्पल्स पाहिले. पूर्ण प्रॉब्लेम सेट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. जर काही एक्झाम्पल्स मध्ये काही अडचणी असतील, समजण्यामध्ये, व्हिडिओमध्ये ज्या काही अडचणी असतील त्या शेअर करा, सांगा, ते आपण सोडवूया. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये पुढील नवीन प्रकरणामध्ये भेटू. धन्यवाद.